मयि स्थितो मदङ्गेषु स्वतन्त्रो व्याप्तवान् हरिः स विष्णुश्चा स्वतन्त्रं मां स्वेच्छया वर्तयत्यजः स्वात्मनस्तस्य पूजा स्युः मनोवाक्कायवृत्तयः ममैताः इति कर्तारम् उद्देशं च हरिं स्मरेत्। ब्रह्मान्ता गुरुवः साक्षात् इष्टं दैवं श्रियपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्मनि। कृष्णो बलज्ञानकार्यो कृष्णारमणराज्यदो पुष्णीतां मम सद्बुद्धिं वृष्णिवासिष्ठवंशजौ। लसतु श्रीमदानन्दतीर्थेन्दुर्नो रदम्बरे यद्वचश्चन्द्रिका स्वान्तसन्तापं विनिकृन्तति। आपन्ना किल पापपर्वतकुलव्यापादनारूपिणी व्यापारे कुरुशास्त्रकौशलभृतस्तापार्तिचिन्ताचिदः फालब्रह्मलिपिं जयन्यतयितुं शक्ताश्च भक्तावलेः श्रीमत्सुधीन्द्रयतिपादरेणुकणिकाः न श्रेयसे भूयसे। यत्कण्ठः स्वरबद्ध्वा पद्यपठने वाण्यादिबाणायितः प्रासोल्लासी विलासरचने वाण्या च बाणायितः श्रीमन्मध्वसुशास्त्रकाञ्चन महाशाणायितायन्मतिः वन्दे पंडरीनाथनामकगुरुं दद्याच्च विद्यां मम। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। हरि ओम हरि ओम हरि ओम। आता वर्षा ऋतू आरंभ जालेलो आसा। खंय पळय वर्षधारा निरंतर जात आसा। तांतूमध्ये श्रावण मासू आयिल्लो आसा। पळयता पळयताची परब ते परबाचे व्हड व्हड सरमाळी एक परब जालकुळे एक परब हे सगळे ऋतूंतू अथवा हे सगळे मासांतू एक दिवस वरे व्यर्थ करनाशीची आमी भारतीय जन प्रतिनित्य एक एक व्रत आचरण करता येवचे तसलो उत्तम एक मासू तो श्रावण मासू। आत लागीची कृष्ण जन्माष्टमी म्हूण म्हणटाची तें एक पर्व कालू लागीं लागीं येता आसा। गेल्ले वर्सा आमी नागर पंचमी बद्दल चिंतन केल्लें। अवंदू कृष्ण जन्माष्टमी संदर्भारी कृष्णा लेख बद्दल किंचित यथामती एक चिंतन करुया अशें म्हूण दिसून आयलें। तशी भागवतांतू आयिल्ले तसले उत्तम एक संदेशू ते आजी आमी चिंतन करुया। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। पळयाची कसले एक अद्भुत जावन आशिल्लें तसलें एक मंगलाचरण श्लोक म्हणून म्हणत श्रीकृष्णाय वयं नुमः म्हणगे न्हू हे श्लोकाक कडेर सांगताचे। संपूर्ण भागवतांतू कृष्णाले एक चरित्र तागेले एक महिमा तागेले एक गुणगान तागेले एक बाललीला पूरा अद्भुत कहीं सगळे भागवताक मेन सूत्रधार तोची जावन घेनस। तागेले श्रवण अथवा तागेले गुणगान कितले आयकल्यारीची आमकां नुपुरोवची। तशें आसतना हे मनुष्य जन्माचे एक साफल्यता आमी समकून घेवका म्हळ्यार तांतुले कथा श्रवण निरंतर आमी करका। कित्याक म्हळ्यार भागवतांतूची म्हणटात श्लोकार्धम श्लोकपादम वा नित्यम भागवतम पठेत म्हणून संपूर्ण श्लोक अथवा ताजे अर्धरोचपणी प्रतिनित्यपणी म्हणका म्हणून तशी हे एक आमी आजी एक कृष्णाल बद्दल चिंतन करुया। थंय तांणी श्रीकृष्णाय वयं नुमः म्हणून म्हणिल्लें आसा। ताका समजावन यथामती आमी आजी चिंतन करच्याक मुखार सोवया। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे म्हणून म्हळ्यार कोण हे जगत्याचे सृष्टी स्थिती लय ताका कारणीभूत जावन आसा। कोण आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक म्हणिल्ले तसले तीन ताप दूर करता नाश करता
तसलो सच्चिदानंद स्वरूप जावन आशिल्ले तसले श्री कृष्ण परमात्माक आम्ही नमस्कार करताची अशें म्हूण घेवन हे श्लोकाचे एक अर्थ. श्रीमद्भागवत महात्म्य सांगचे पद्मपुराणांत आयिल्लो तसलो हो श्लोक श्रीमद्भागवताचे दिव्य संदेशो आमकां सांगता. मनुष्यान करचे पापाक तागेले अज्ञानाची कारण जावन आसलें. ते अज्ञान मूलक तो पाप कोरून तन्मूलक ताजे ताप अनुभव करता आनी ते तापाचे अनुभवान पुनः 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 आनी वापस मस्तीतले पाप पुरा कोरून हें भव मळील तसले कुपां भितरी पोवण लोळतकें. तोच जीव भगवंता वयरी परमात्मा वयरी भक्तीन वंदन केलेले मात्रान ते कृष्णाले प्रीतीक पात्र जाले म्हणून जाल्यार तो श्री कृष्ण परमात्मो तागेले पाप आनी ते पापांतल्यान जालेले तसले ताप दूर करता. इतले न्ही, ताका दुख्ख रहीत जावन आनंदान तूं उरची तशी तो रक्षण करतकें. पळयात कितलें सुंदर एक आमकां वंदना बद्दल भगवंता नमस्कार केल्यार आमकां कितले एक तांत भितर पुण्य आसा म्हणलें आमकां हे श्लोकां भितर कळटा. परमात्मो प्रपंचांतू अनेक चेतन वस्तूक चेतन जावन आसा. नित्यांतू तो परमनित्यूकय, चेतनांतू परमचेतनकय, सर्वोत्तम जावन आसा तो. इतले न्ही, लेखील पुरा दितलो म्हूण घेवन आमकां श्रुती सांगता. नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानां एको बहूनां यो विदधाति कामान् इत्यादी श्रुतेः. गीता तात्पर्यांतू हें उत्तर आयिल्लें आसा. नित्यो नित्यानां तावळा म्हळ्यार म्हणकेची नित्यांतू परमनित्य तो. चेतनश्चेतनानां समस्त चेतन वस्तू कसं आसा तांतू तो परमचेतन. एको बहूनां विदधाति कामान्. तशी ते श्री कृष्ण परमात्मा बद्दल सांगताच म्हणून हें आमकां उत्तर कसं आसा श्रीमद आनंद तीर्थ गीता तात्पर्यांत सांगताच. परमात्मो आनंद स्वरूप. इतले न्ही, तो आनंदमय काय म्हूण घेवन श्रीमद आनंद तीर्थ आमकां सांगताच. तसलो सच्चिदानंद स्वरूप जावन आशिल्लो तसलो श्री कृष्ण परमात्मो विश्वाचे उत्पत्तीक कारणीभूत जावन आसा. तोची सृष्टी स्थिती लय नियमन ज्ञान अज्ञान बंध मोक्ष म्हणील तसले अष्टकर्ता जावन घेवन आसा. इतले न्ही, हें सृश्टी पुरा तागेली लील खंय. ते सृश्टीन तूं ताणें तागेली लील केलेली आसा. श्रीमद ब्रह्मसूत्राचे प्रथम अध्यायाचे प्रथम पादाचे 6वेचे अधिकरणाचे 12चे सूत्र सांगता ओम आनंदमयो अभ्यासात ओम म्हणून घेवन. म्हळ्यार कसं न्ही, म्हळ्यार आनंदमय शब्द वाचू ब्रह्म शब्द वाचू श्री महाविष्णू जावन आसा म्हूण. तोची तो महाविष्णू कसन करता म्हूण म्हळ्यार तो हें सृश्टी व्यापार तागेले स्व प्रयोजनाशीची केवल तागेले लीला दाखोवच घोस्कर लीला घोस्कर. इतले न्ही, थंय आशिल्ले तसले जिवींक उद्धार करता म्हणलेले भावनेन तो प्रतिनित्य तागेली लीला करता उरता. हाकाची पुरंदरदासान आमकां सुलभ जावन अर्थ जावचे खातीर कीर्तनेंतूची तोच विशय सांगलो. तांणी सांगताची गोविंदा निन्न नामवे छंदा म्हूण. देवा तुगेलें नाम कितलें छंद रे म्हूण घेन. अणुरेणू तृणकाश्ट परिपूर्ण गोविंदा म्हूण. अणुतुल्यान धोर घेन कसकसनास तृणकाश्ट पर्यंत ते पुरा परिपूर्ण जावन आशिल्लें तसलें तूं गोविंद जावन आसा. निर्मलात्मकनागी इरोदे गोविंदा म्हूण घेन. सृष्टी स्थिती लय कारण गोविंदा. तावळा हांव तुमकां म्हळें तो परमात्मो सृष्टी स्थिती लय पुरा करता म्हूण. तेंची पुरंदरदासान सांगलें ई परी महिमेय तिडियोद आनंदा. हाजी पुरा महिमा गरिमा हें कोण घेवचेची आमकां मस्त खुशी विशय म्हणून. परमपुरुष श्री पुरंदर विठ्ठलन हिंग दे दासर नेनयोद आनंदा म्हणून.
कसं एक छंद पुरंदरदासानं तांगेल एक कीर्तने भितरी सांगेल असं हाकाची श्रीमद्वादिराज यतिवर्य तांगेले सरस भारती विलाथांतू हेंच सांगताच यो लीलया जगच्चक्रे यो दधार च लीलया यो नियुंक्ते स्वयं भुंक्ते अखिलम साक्षी भूय विश्वम चराचरम म्हणून कसं ने म्हणून म्हणाले विष्णू तागे लीलेनं हें जगत्तू सृष्टी केलके हें जगत्तू सृष्टी ताण तागे लीलेन केलके इतलेची न्हय अशी लीलेन वरें त्यांचे धारण केलके आनी हें जगत त्याक तोची साक्षी जावन चराचरात्मक जावन आशिल्लें तसलें हें प्रपंचाक तागेले लीलेन ताणें नियमन करतकें तशी श्रीकृष्ण परमात्मो सृष्टी स्थिती लयाक प्रत्येकाक कारणीभूत जावन आस म्हूण सांगता तशी थंय तावळ सांगलें आमी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः म्हणून म्हळें हांगा श्रीकृष्णाय वयम नुमः म्हणून म्हळें अशें कित्याक म्हण का आशिल्लें म्हणून विचारच्या गेल्यार हाजे अर्थ कसो न्हय म्हणून म्हळ्यार परमात्मो भगवंतू देव वंदनीय के तो कित्याक वंदनीय म्हणून म्हळ्यार आमी ताका प्रतिनित्य वंदन केलेले निमित्त नमस्कार केले निमित्त तो इतर लोकाले कश्ट पुरा दूर करून घालतकें पाप पुरा दूर करून घालतकें त्या देखून तो वंदनीय जावन आसकें त्या देखून आमी प्रतिनित्य ते परमात्माक नमस्कार करपाकें हें नमस्कारू केवल शारिरीक क्रिया जायना अशीची मनपूर्वक तशींची प्रीतीपूर्वक जावन गे न्हू देवाक नमस्कार करपाक तशी कोण नमस्कार करता तागेले तापत्रय पुरा तो भगवंतू नाश करतकें त्या देखून वंदन कसं असं ते देवाक बंधन करतकें पळयाची आमी देवाक देवस्थानांत तूं प्रतिनित्य वचून नमस्कार करता मू हाजे अर्थ कसं गो तसवे आमी केलेले नमस्कारान देव आमगेले तराक बंधन जातकें म्हळ्यार आमगेले आनी तागेले परस्पर प्रीती विश्वासू निकट संबंद वाडतकें कित्याक म्हूण म्हळ्यार पळयाची दुख्खांतू आमगेल दुख्खांतू सहभागी जातलो देव मात्र आमगेल दुख्खांतू सहभागी जातलो देव मात्र आनी आमगेल सुखांतू सहभागी जातलो हो जीव के त्या देखून आमगेल दुख्ख दूर करतलो परमात्मा देखून तो वंदनीय के पांडव दुख्खांतू आशिल्ले तेन्ना तो श्रीकृष्ण परमात्मा तांगेल वटू सगळो वेळ उरतशील के केन्ना पांडव सिंहासना वयर बसलेची तेन्ना तांकां सोडून तो श्रीकृष्ण परमात्मा वचा गेल के पळयाची त्या देखून देवान कोणाक जावो भक्तांक दर्शन दिल्ल्या म्हूण जाल्लें आसल्यार तें कश्ट कालार वरें दिल्या संकट कालार वरें दिल्या दुख्खा वेळार पसून दिल्या सुखा वेळार दिलेलं आसा त्या देखून तो परमात्मो वंदनीय म्हूण परमात्माक नमस्कार करता आसतना कशें नमस्कार करता म्हळ्यार कितलेकी लोकांक वतना कितलेकी लोक देवा येद्रा राबले कुडले तांगेले मना प्रकार करताचे केले लोक नमस्कार करता आसतना अशी नमस्कार करतात केले लोक नमस्कार करतना दोळ धांपून दोनी अशी गाल्लां आपूण घेवन नमस्कार करचें आसा केले लोकांना उठा बसकाण घेवन देवाक नमस्कार करचें आसा जाल्यार तो नमस्कार कशी करता म्हूण सांगता परमात्माक वंदन करता आसतना अथवा नमस्कार करता आसतना हे दोनी हात जोडसून एका एक लावन आमगेले मस्तक मळिल्ले बागून घेवन नेलाक मात्ते लावन देवाक नमस्कार करपाक हेंचीची नमस्कार म्हणून घेता ताजे अर्थ कसो न्हय म्हूण म्हणच्या गेल्यार हें हात कसो आस हें क्रियाशक्तीचो संकेत के पळयाची सम लक्षांत घेया आमी देवाक दोनी हात जोडून घेवन नमस्कार केन्ना करताची हे दोनी हात क्रियाशक्तीचो संकेत जावन आसके आनी मस्तक मात्ती कसो आस हें बुद्धीशक्तीचे संकेत जावन आसके तशी अशी केलेली निमित्त मात्र आमकां ते नमस्कार म्हळिल्ले देवाक पावतके तशें आसतना आमकां क्रियाशक्ती आनी बुद्धीशक्ती दिलेली तो परमात्मो म्हूण घेवन आमी कोण घेवन तागेले
ताकाच अर्पण करच्याकाची आम्ही मनान नमस्कार करका. त्या देखून देवा पांय पडत असताना दोन्ही हात जोडसून मात्य बागून घेनो वंदन कोरका. ते नमस्कार म्हणून घेता म्हणून सांगता. नमस्कार म्हणील केवल शारीरिक क्रिया जायना अशीची हृदयपूर्वक अंतःकरणपूर्वक प्रेमपूर्वक जावन घेवन करका के म्हळ्यार केवल नुतची मात्य बागसिल्या जालना मन वरे बागू काके. देवा नमस्कार करता असताना मन वरे बागू काके. त्यानं मन बागील निमित्त वंदन केलेल निमित्त आमगेले कोप आणि ताप म्हणिले निवृत्ती जातके. इतले न्ही आमकां आनी परमात्माले उट्टू मध्ये उत्तम संबंध वाडतके. पळयाचे एक नमस्कार केलेल निमित्त एक आमगेले कोप म्हणिल निवृत्ती जाता. दोन्हीचे ताजेन येवचे ताप निवृत्ती जाता. तिन्नीचे आमगेले कश्ट परिहार जाता. चारीचे आमगेले पाप परिहार जाता. पांचाचे देवाले आणि मनुष्याल मध्ये उत्तम बांधव्य म्हणिल वाडतके. एक नमस्कारा निमित्त आमकां कितले नमनेचे एक उपयोग जाता म्हणिल आमी अर्थ करून घेवका. कितले लोकांक नमस्कार करचे राबील कडेन नमस्कार करताच तशी नमस्कार केल्या देवा पावना. नमस्कार करचे असल्यार दोन्ही हात जोडसून मात्य बागून मात्य नेला लावन नमस्कार केलवे तो नमस्कारू देवाक पावता. वंदन केलेल निमित्त आमगेल अभिमानाचे वज्जी कसन आस ते कमी जातके. पळया मनुष्याक अभिमान म्हणील उरता ताजे वज्जी तागे लागी उरतके. देवाक वंदन केलेल निमित्त आमगेल अभिमान वज्जे कमी जाता. इतले न्ही आमी केन्ना नमस्कार करताची ते नमस्कार करच्याक मस्त कांय कश्ट काडका म्हणून घेना. भगवंतू कोणाकची भार न्ही तागेलान तूं किंचित वरे अभिमान म्हणील ना के भगवानाले अर्थ करून घेया. भगवंता लागीं किंचित वरे अभिमान म्हणील ना. उदाहरण दिवका जाल्यार रुक्मिणी देवीन तिगेल हातान एक तुळसी दळ तुला वयर दवरले. तें तूक भगवंतान कोर घेतिल नावे म्हळ्यार हाजे अर्थ कसो न्ही ताका किंचित वरे अभिमान म्हणील ना. श्रीमद भागवताचे आरंभ कृष्ण परमात्माक वंदन केलेल निमित्त प्रारंभ जाता आणि श्री कृष्ण परमात्माक वंदन केलेल निमित्ताची श्रीमद भागवत समाप्ती म्हणील जाता म्हणील आमी हांगा अर्थ करून घेवका. वंदन केलेल निमित्त क्रियाशक्ती आणि बुद्धीशक्ती समर्पण केले नंतर आमगेल हान भितरी मस्त आमी विचार करका म्हूण ना. ते विचारू करच्याक साध्य वरी जायना. कित्याक म्हूण म्हळ्यार वेद अनंतस आयुष्य अल्पस पुराण अपारस. तशें आसतना आमकां अल्पायुश्य आशिल्लें देखून आमी जाल तितले बेगी भगवंता बद्दल अर्थ करून घेवच्याक प्रयत्न करता. तशें जाल्यार तुमी म्हणच्या पुरो की भगवंताक सुलभ रितीन अर्थ करून घेवच्या जातवे म्हूण म्हळ्यार श्रीमद भागवत सांगून दिता अध्ययनक्किंत अनुष्ठानवे श्रेष्ठ वल्लवे म्हणून घेवन. म्हळ्यार मनुष्यान कितले अध्ययन करच्या पुरो ते कसन तो प्रत्यक्ष अनुष्ठान करून घेवन तागे ल्हान भितर चोल व्हरता तें श्रेष्ठ म्हणून घेवन तो सांगता. श्रीमद भागवत महात्म्याचे पयले श्लोकांतू श्री कृष्ण परमात्मो तापत्रय विनाशाय म्हणून घेवन तांणी सांगलें. तापत्रय म्हळ्यार कसं न्ही म्हणून तुमी विचारच्या पुरो. सर्वे सामान्य उठो लोकांक तसं आमी संकल्प करता आसतना म्हणटा मू आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक तापत्रय निवृत्त्यर्थम म्हणून घेवन. म्हळ्यार तापत्रय म्हणील शब्दाक कळत पळय तापत्रय तीन नमने तापू म्हणून. कसन तें आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक म्हणून. हाजेन जावचे चिंते हाजेन जावत असल चिंता खंय. तुमकां अशें सांगलें हांव अर्थ जायना. दृश्टांत घेवया. पळयाची एकलो डायबिटीस आशिल्लो तसलो रोगी पेशंट ताका मधुमेह म्हणून पसून म्हणीत तो एक फावटी सत्यनारायणाले पुजेंतू ताणें भाग घेतलो खंय. त्या वेळार उट्टू लोकांक भक्तांक प्रसाद दित आसतना हागेल सर्ती आयली. ते भटमामान तो सत्यनारायणाल प्रसादू हाका हातां भितर दिलो. तें घेता आसतना हाका तीन नमनेचे तापत्रय येता खंय. ते कशी म्हूण पळया. प्रथम तो हातां भितर प्रसाद घेतलो कुळे तो मनुश्य म्हणटा खंय डॉक्टर मामान म्हाका गोडशें खावचें ना म्हूण म्हणल्या. आतां हांवें गोडशें खाल्ल्यार म्हाका शारिरीक जावन तोंदरे जाता
म्हणून तो लेखता खंय हें कसन आसा आदी भौतिक दोनीच कशी म्हणून सांगच्या गेल्यार सत्यनारायणाला देवाल प्रसाद कसं असं तें केन्नाची खाय ना म्हणून म्हणच्या ना खाय ना म्हणून म्हळ्यार पाप म्हणलें येता हाका आदी दैवीक तिन्नीचे कसने उरो थोडे प्रसाद हांव स्विकार करता म्हणून थोडे प्रसाद स्विकार करचो हें आध्यात्मिक असले तीन ताप प्रती क्षणा भितरी येवन वता आनी माय बरें जाता हांव तुमकां एकूच दृश्टांत दिल्या असले 100 लागींचे ताप प्रती क्षणा भितर येवन माय जाता वतके असल पुरा परमात्मू परिहार करता त्या देखून ताका तापत्रय विनाशाय म्हणून गे न्हू ताका सांगता असच परमात्मू तापत्रय कशी दूर करता म्हणून म्हणलें ते लागीं चित्ता वयर सोडलेले विशय के उदाहरण दिवका जाल्यार तुमकां एक भीकर रान आसा त्या रानांत तूं एक पटी शिकार खेळटले कन्नडान आमी बेड म्हणून म्हणटाचे तांगेले गुंप इलके म्हळ्यार तांगेले समूह इलके रानां भितर आमकां कसनेच एक शिकार खेळचें मेळटा बेट खेळचें मेळटा बेटेगार म्हणून म्हणचे आमी तांणी पुरा लोक उट्ट जावन ते रानांत तूं रिगले के ते रानांत तूं धुरान तूं एक गर्भ धरलेले तसले जिंके तिगेले 4-5 पिल्लांक घेवन थंय वास करता आशिल्ले हांनी बेटेगारान म्हळ्यार शिकारी खेळटल्यान तांकां पळयलें की आमकां बरें आज शिकार मेळ्ळ्या हाका आज आमी धरका मारका अशें म्हणून तांणी पुरा येवजलें आनी आमकां पळयल्यार ते धांवता म्हळ्यार तांणी पुरो तयारी कसन केली की म्हणून म्हळ्यार ते खंय जिंके बसल्या तागेले पिल्लां खंय बसल्याची ताजी मागशीची तांणी उज्ज घालकें खंयचे प्राणी उज्ज घालकुळे भित्ता धांवता प्राण भयान म्हणून तांणी प्रथम तांगेले मागशी उज्ज घालो आनी तांणी येद्रा वाटेन धांवता म्हणून गे न्हू येद्रा वाटेन तूं बले घालकें म्हळ्यार तांणी बले भितर येवन सिरकुका म्हणून आनी चारीय दिकान तांगेले पुरा गुंपू हातां भितर बिल्ल घेवन भाण घेवन ताजे येद्रा राबून आशिल्लें उज्ज लागील मागशी पळयता ते जिंके गर्भिणी येद्रा पळयता बल घालया आनी चारी दिकान ते शिकारी लोकाले बेटेगाराले गुंप थंय राबला ते पळोवन तांगेले पिल्लां पळोवन रडता के ते आनी ताका धांवच्या जायना पाप मस्त मनांत दुख्ख कोरून थंयचे न्हूत बसता के ताका कसने करच्या जायना पळयाची तें जिंकेले तापत्रय ताणें कोणाले सांगता तें जिंकेल करुणाजनक स्थिती निवारण करून तिका रक्षण करता जाल्यार परमात्माक एक क्षण पुरो पळयाची कसन एक विचित्र जाता म्हणून म्हळ्यार तितले वेळार आकाशाचे सुतूची मोड आवरले म्हळ्यार सुतू मोड आयले पावस आयलो गुडगू सिडलो सुरू जाले तशें आसतना एक सिडलो तें बेड लोकाले गुंपां भितर मध्य पडलें त्याचे आरबटान तो सिडलो पडलेलो होडताक तांगेलान तो थोडेची शव जावन पळय मड जावन पळय प्राण आशिल्ले लोक आमगेले प्राण वांचून घेवका म्हणून तंतुल्यान धांवच्या सूर केले तशी पळयता पळयता तें पावस राबलो आनी ते काडगिच्छ म्हणून कसन म्हणटा पळय तें निवलें त्याच वेळार ते जिंके सावधान जावन पिल्लां पुरा चंद रितीन पळोवन होची समय म्हणून हांव दांटून वचका म्हणून वता आसतना ताज्या केन्ना फुडें कसन जालें गो तसवें जोर वार आयिल्ली नवें तांणी कसन बल घालिले ते वाऱ्याक बले पुरा पिंजून गेले तशी ते जिंके सावधान जावन पिल्लां घेवन विंगड रानां भितर वचून तागेले ते सुरक्षीत जावन घेवन पावली म्हूण हाजे अर्थ कसन तात्पर्य कसन के म्हूण म्हळ्यार परमात्मान राक्का म्हणून संकल्प जेवो केल्वे तेन्ना कसनेय ताप असल्यार बरीचे तो परिहार करता म्हणलेलें हांगा तात्पर्य जावन आसा मुखार तुमकां आनीक हाजे बद्दल सांगता जाल्यार महाभारताचे आख्यायिका बद्दल एक सन्निवेशाचे एक सान आख्यायिक येता कुरुक्षेत्रांत कौरव पांडव युद्ध प्रारंभ जाल्ले तसले दिवस त्या युद्ध रंगांत रणरंगांत मध्ये एक कदंब वृक्ष आसा त्या वृक्षा वयरी एक पक्षीन 4-5
मोठे घालिले. ते मोठ्या लागी ते बसून आसतना त्या वेळार ते युद्धरंगांतू 18 अक्षोहिणी सैन्य तांगेल उठू ते गज रथ तुरग इत्यादी पुरा भीकर शब्द आयकून प्राणभयानं ताकेले मोठे जेव्हा कसं नाही जातले म्हणून गेनो रेक्के पुक्के ताका शिकोर घेवन पोटोण घेवन गेनो धांपून घेवन गेनो दीन जावन क्षीण स्वरानं रडत शिलके. त्याच वेळारी मदोन्मत्त जावन आशिल्ले तसले हस्ती येवन त्या वृक्षाक डिक्की मारतके. ते हस्तीनं ते कदंब वृक्षाक डिक्की मारलेली तेन्ना ते वृक्ष अस्तव्यस्त जाता. ते महारण मारणांतू हे पक्षीले दुर्बल पक्षीले उत्तर आयकतले कोण. ताजे नंतर जाल्ले थंय पांडवांक आनी विशेश जावन गेनो कौरवांक युद्ध जालें. 18 दिवस तो युद्ध जालो. ते 18 दिवस युद्ध जाल्या नंतर तांगेले कौरव सहित अक्षोहिणी सैन्य पुरा नाश जावन गेले. युद्ध जावन धर्मरायाक पट्ट मळील बांदलो. नंतर महाभारताचें युद्ध आमी जिंकलेची अथवा आमी विन जाले अशें म्हूण घेनो पांडवान सांगचें. पांचालान सांगचें आमी विन जाले अशें म्हूण तांणी सांगून घेत आशिल्लें. त्या वेळारी श्री कृष्ण परमात्मू तांकां दोनूय लोकांक ते युद्धभुमींत रणरंगा भितर घेवन वतकें आनी म्हणतकें पांडवानो आनी पांचालानो तुमी हांगा कोणाक मारलेले, कोणा वटू तुमी युद्ध केलें आनी तुमी तांगेल वटू कशी जय प्राप्त केले म्हाका दाखयाची म्हूण म्हणतकें. पांडवान हांवें हांगा हक्क मारले तागेले निमित्त हांव जय प्राप्ती करून घेतलें म्हणून ताणें तागेले गरिमे आनी हिरीम सांगून घेतलें कृष्णालेक. पांचालान म्हणलें हांव हांगा मारलें हांव तागेले वटू जय प्राप्ती करून घेतलें म्हणून ताणें तागेले गरीम आनी हिरिमा कृष्णालेक तांणी निवेदन केलें. तशी मुखार वता आसतना श्री कृष्णान थंय एक दैत्य हस्ती मेल्लील पळयता. त्या मेल्लिले हस्तीले गळ्या लागीं एक व्हड घांट आशिल्ली. भीमसेनाक म्हणत वैरे ते हस्तीले गळ्या लागीं एक घांट आसा तें उक्कोण दी मारया म्हणटकें. भीमसेनू कृष्ण परमात्मान सांगल्या म्हणगेची ते घांट उक्कोळच्या वता घांटेचे मुळांतू आशिल्ले तसले ते रेक्के पुक्के आयिल्ले तसले पिल्न सहित आवस पक्षी रिवने आकाशा वयरी उड्डून गेले. ते उडता आसतना श्री कृष्ण परमात्मू पांडवांक आनी पांचालांक ते दाखयतकें. इतले रणरंगां भितर इतले पुरा शव पळ्याची त्या शवा मध्ये पिल्लांक आनी ते पक्षीक राखील कोण रे म्हूण घेनो श्री कृष्ण परमात्मान तांकां प्रश्न केलें. तांणी प्रश्न केलेले पळोवन ताणें प्रश्न केलेले पळोवन तांकां पुरा मर्याद जावन घेनो तांणी तांगेले माथी तूग घालताचें आनी श्री कृष्ण परमात्माक तागेले दोनी हात तांगेले पुरा जोडून घेवन म्हणटा की परमात्मा आमी मार्चांत मात्र बुद्धिवंत, आमी मार्चांत मात्र हुशार, तूं मात्र पुरा लोकांक राखतलो तुचीची म्हूण सांगून घेनो तागेले पांया वयरी तांणी पळोवन घेनो नमस्कार केलें. ಒಟ್ಟಾರೆ हाजे मतिथार्थ कसं नाही म्हणून म्हळ्यार भक्तांक येवचे पुरा नमनेचे कश्ट परमात्मक परिहार करच्याक समर्थ जावन आस. त्या देखून ताका आनी भास तापत्रय विनाशाय म्हणून घेनो सांगलें. श्री कृष्णाय वयम नुमः म्हणून घेनो त्या श्लोकान तो अंतिम येता. हाजे बद्दल आमी चिंतन करुया. म्हळ्यार श्री कृष्णाय वयम नमः म्हणून म्हळ्यार श्री कृष्णाक आमी वंदन केलेले अशें म्हणून घेन सांगता. श्री कृष्णाक वंदन केलेले निमित्त श्रीमद भागवत महात्म्याचे उपक्रम जाता. साधक जीव ताणें विंगड कसने करना जाल्यार रडना जाल्यार भगवंताक परमात्माक प्रतिदित्य नमस्कार एक ताणें कोरून करपाक. ताजेन आमकां इंद्रिय दिलेली तसले देवाक परमात्माक कृतज्ञता अर्पण केल्या म्हणके जातकें. इतलें न्ही देवाक वंदन केलेले निमित्त आमगेल्यान तशें तसले अहंकारू आनी अभिमानू म्हणिल्ले नाश जावन हें संवसाराचे वज्जय आनी ताजे भार म्हणिल्ले कमी जाता. कित्याक म्हूण म्हळ्यार आमी कितले की पटी म्हणचे आसा मेगेल निमित्त जाले
हांव पुरा राबून करयता अशें म्हणून आमकां मस्त अहंकार आयलो उरता जाल्यार आमी विसरले उरताच परमात्मानं आमकां उत्तम मनुश्य जन्म दिवन उत्तम इंद्रिय दिवन हातू पांय पुरा दिवन घेवन आमी ते दिलील परमात्माकाची आमी विसरले उरताची पळयाची एक रेल्वे भितरी प्रयाण करची तसले एक व्यक्ती तो तागेल हांतूळ चील सामान पुरा घेवन तागेले माथ्या वयर घेवन बशिल्लें पळयाची त्या वेळार ते रेल्वा भितरी बसशाक मस्त लोक पुरा प्रयाणीक येता नवे ते बशिल्ले मनशाले लागींची आनेक एकलो मनुश्य येवन बसलो खंय तो ताका पळयता बसला माथ्यार ताणें हांतूळ दवरल्या आनेक हातां भितर चील धरल्या आनेक हातां भितर तागेले पुरा वस्तू गिस्तू पुरा दवरून बसला तेन्ना ताणें म्हणलें वयो तुमी माथ्या वयरी हांतूळ हातां भितर आनी पुरा वस्तू पुरा दवरून बसल्या कसलें कारण तें तशें कित्याक तुमी दवरून बसल्याची म्हणून ताणें तें माथ्यार धरले व्यक्तीक विचारलें प्रयाणिकान तेन्ना तो तांकां सांगता तुमी हें रेल्वेचे बोर्ड बरयल्लो वाचिल्लें हांवें तुमी म्हणून म्हणटा तेन्ना तो म्हणटा ना तेन्ना तो सांगता ते रेल्वे बोर्डार स्पश्ट बरयल्या तांतू तुमगेले लगेज कमी करा म्हणून घेवन बरयलें आसा ताजे घोस्कराची नुतची रेल्वेक म्हगेले सामाना निमित्त म्हगेले हांतला निमित्त म्हगेले वस्तू निमित्त ताका आनी इतलें भार जावचें नाका म्हणले खातीर हांव ते सर्व म्हगेले माथ्यार घेवन बसला म्हणून सांगता पळयाची तागेले भार तागेले वज्जे तागेले हांतला वज्जे तागेले सामाना वज्जे हें पुरा रेल्वे व्हांवता म्हणलेले ते मुग्ध प्रयाणिकाक गोतना कडे कालाक ताणें 4-5 लोकांक पुरो सलहे घेतले के तांगेले सलहे प्रकार तो ते लगेज काणू तोग्गू दवरून त्या वेळार विश्रांती घेतके तशी हें संवसारी जीव कसनस ताणें देवाक वंदन करचें म्हणून म्हळ्यार तागेल्यान तसले अहंकारू आनी अभिमानू म्हणलें तसले लगेज कसनस तोग्गू दवरून देवालेक विश्राम दवरून विश्राम घेतल्या म्हण केची ते देखून प्रतिनित्य आमी देवाक नमस्कार म्हणलेले करता भगवंताक वंदन करचे उठू उपक्रम जावचे आमगेल पुरा प्रवृत्ती वंदन उठू उपसंहार करचे जावका म्हणलेले श्रीमद भागवताचे प्रथम श्लोकाचे दिव्य संदेश जावन आसा तशी श्रावण मासांतू श्री कृष्णाले बद्दल एक आमकां किंचित आयकुचें मेळ्ळें तो कसन करता तापत्रय विनाशाय मनुष्या येवचे नमने पुरा नमने ताप निवारण करता सृष्टी स्थिती लय असल पुरा अष्ट करता तोचे जावन आस त्या देखून पळयाची श्रावण मासान तूं मस्त व्रत सांगलें तातूंत प्रदक्षिण पसून सांगिल्स त्या प्रदक्षिण घालताना वरेची लक्ष प्रदक्षिणा म्हणून आस तेन्ना आमी कसन करताची प्रदक्षिण घालता आसतना पांय आमगेले आतां चमकून व्हरता देवाल सुत्तू घालच्याक तेन्ना देवा हांगा येत्राक दोनी हात जोडून ते हात जोडता आसतना तोंडांतल्यान आमकां ते देवाल नामस्मरण जावका श्री कृष्णाय नमः म्हणीत अथवा श्री राम जय जय राम हें पसून म्हूण घेवन प्रदक्षिण जावं घालवे तांतू मेळटा तितलें पुण्य अघात अनंत पुण्य मेळटा तसलें हें श्रावण मासा पर्व कालारी श्री कृष्णाक नमस्कार केल्यार आमकां कितले नमनेच पुरा ताप निवृत्ती जाता आमगेल्या हातान जाल्लेले पाप निवृत्ती जाता आमकां येवचे कश्ट पुरा परिहार जाता म्हळ्यार श्री कृष्ण परमात्माक म्हणणे जगत्याचे ओडे आकाशाची आमी प्रदक्षिण घाले निमित्त आमगेले पुरा कश्ट परिहार जावो अशें म्हणून सांगतची एक श्रावण मासाचे शुभ संदर्भारी भागवतांतुले एक श्लोकाचे अर्थ अनुसंधान चिंतन केल्लें आसा तुमी पुरा हें आयकून प्रतिनित्य देवस्थानां वचून देवाक प्रदक्षिण घालून उत्तम पुण्य प्राप्ती करून घेताची अशें म्हूण लेखताची यस सर्वगुण संपूर्णः सर्वदोष विवर्जितः प्रियतां प्रीत एवालं विष्णुर्मे परम सुरत म्हूण सांगतची हांगा हें चिंतन कृष्णार्पण करता हरे नमः तो देवु नंदालो कंदु ऐलोगे ओ देवु नंदालो कंदु ऐलोगे तो देवु नंदालो कंदु ऐलोगे ओ देवु नंदालो
शांती दया क्षमा भरित बंधु ऐलोगे शांती दया क्षमा भरित बंधु ऐलोगे तो देवु नंदालो कंदु ऐलोगे